ओके. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण सेक्शन 74 वर चर्चा करणार आहे. होप माझा ऑडिओ क्लिअर आहे तुम्हाला. आणि हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण आपल्या डिजिटल बोर्डवर हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि त्याचबरोबर आपण चांगल्या व्हिडिओ क्वालिटीसाठी कॅमेरा पण नवीन घेतलेला आहे. तर त्या अनुषंगाने एक आपलं टेस्टिंग पण होईल आणि त्याचबरोबर आपला हा पहिला डिजिटल बोर्डवर आपण व्हिडिओ रेकॉर्ड हा आपण करतोय. ओके, चालेल. तर सेक्शन 74A हे जीएसटी ऍक्ट मध्ये नव्याने इंट्रोड्यूस झालेलं सेक्शन आहे. डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स आणि जीएसटी मध्ये कुठलं सेक्शन आहे तर जीएसटी मध्ये लक्षात ठेवायचं नॉन फ्रॉड केससाठी 73 सेक्शन होतं आणि नंतरहून फ्रॉड केसेससाठी 74 सेक्शन होतं. आता फ्रॉड आणि नॉन फ्रॉड या दोन्ही केसेससाठी, ठीक आहे, फ्रॉड आणि नॉन फ्रॉड या दोन्ही केसेससाठी 74A हे नवीन सेक्शन जीएसटी मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे. तर त्या बाबतीत आपण थोडक्यात चर्चा करून घेणार आहे. ओके, तर सेक्शन 74A याचा स्कोप काय आहे तर बेसिकली सेक्शन 74A अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी कव्हर होतात तर एखाद्या टॅक्स पेअरने टॅक्स कमी पे केलेला असेल म्हणजे शॉर्ट पेड, टॅक्स नॉट पेड, नंतर एरोनियसली त्याला रिफंड गेलेला असेल, ह्या केसेस कशामध्ये कव्हर होतात सेक्शन 74A मध्ये कव्हर होतात. ओके, त्याचबरोबर आयटीसी हा त्यांनी रॉंगली अवेल केलेला असेल, लक्षात ठेवायचं. इनपुट टॅक्स क्रेडिट रॉंगली अवेल आणि युटिलाइज हे पण सेक्शन 74A च्या स्कोप मध्ये येतं. ओके, या सेक्शन अंतर्गत लक्षात ठेवायचं नोटीस इश्यू कशी करायची, नंतर पेनल्टीची प्रोव्हिजन्स काय आहे ते पण या सेक्शन अंतर्गत याची प्रोसेस यामध्ये दिलेली आहे. बेसिकली फ्रॉड आणि नॉन फ्रॉड केसेसमध्ये पेनल्टी किती लावायची, राईट, तर त्याचे दोन्हीचे प्रोव्हिजन वेगवेगळे आहे, तर ते पण या सेक्शन अंतर्गत आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर नोटीस आणि ऑर्डर या इश्यू करण्यासाठी टाइम लिमिट काय आहे ते पण याच मध्ये आपल्याला दिसेल. ओके, हे जे सेक्शन आहे हे आपल्याला माहिती आहे की फायनान्शियल इयर 24-25 पासून लागू करण्यात आलेलं आहे. ओके, 24-25 पासून हे सेक्शन लागू करण्यात आलेलं आहे. तर 1 एप्रिल 2024 पासून त्या सर्व केसेससाठी जे काही डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स असेल ते सेक्शन 74A अंतर्गत होणार आहे. ओके, आता नोटीसचं काय प्रोव्हिजन दिलेलं आहे तर सबसेक्शन 1 ते 4, सबसेक्शन कुठलं 1 ते 4 या अंतर्गत लक्षात ठेवायचं नोटीस केव्हा सर्व्ह करण्यात येईल, अगोदर सांगितल्याप्रमाणे टॅक्स नाही पे केलेला असेल, शॉर्ट पे केलेला असेल, एरनियस रिफंड किंवा आयटीसी हा रॉंगली अवेल असेल किंवा युटिलाइज असेल. मिनिमम थ्रेशोल्ड लिमिट जर टॅक्सची यामध्ये कुठल्याही प्रकारची नोटीस यामध्ये इश्यू करण्यात येणार नाही जर डिस्प्युटेड टॅक्स हा 1000 च्या खाली असेल. ओके, तर या सेक्शन अंतर्गत मिनिमम थ्रेशोल्ड नोटीस इश्यू करण्यासाठी किती आहे 1000 रुपीज. ओके, तर 1000 रुपयाच्या वरतीच तुम्हाला नोटीस इश्यू करावी लागेल. ओके, टाइम लिमिट नोटीस इश्यू करण्यासाठीचं टाइम लिमिट काय आहे तर 24-25 पासून, आता 24-25 पासून लागू झालं म्हणजे त्यानंतर त्याचं जे अॅन्युअल रिटर्न, ओके, अॅन्युअल रिटर्नची जी डेट आहे तिथून 42 महिन्याच्या आतमध्ये ही नोटीस आपण इश्यू करू शकतो. ओके, तर अॅन्युअल रिटर्न आता आपल्या केसमध्ये 24-25च्या केसमध्ये अॅन्युअल रिटर्नची डेट काय येणार 31 डिसेंबर 2025, तिथून 42 महिन्यामध्ये म्हणजे 42 मंथ्स फ्रॉम द ड्यू डेट ऑफ अॅन्युअल रिटर्न ही आपण नोटीस इश्यू करू शकतो. इन केस ऑफ रिफंड हा एरोनियसली गॅरंटेड झालेला असेल तर ज्या दिवशी हा रिफंड एरोनियसली गॅरंटेड करण्यात आलेला असेल तिथून 42 महिन्यामध्ये, त्या डेट पासून 42 महिन्यामध्ये आपल्याला ही नोटीस इश्यू करायची आहे. त्यानंतर यामध्ये अजून ऍडिशनल प्रोव्हिजन काय दिलेलं आहे तर जर समजा एप्रिल महिन्यामध्ये आपण एप्रिल 24च्या पिरियड मध्ये आपण नोटीस इश्यू केलेली आहे,
परंतु पुढे चालून मे जून महिन्यामध्ये सेम ग्राउंडवर सेमच फॅक्ट्सवर नोटीस इश्यू करण्यात येते आहे, तर त्यासाठी सेपरेटली नोटीस इश्यू करायची गरज नाही आहे. या केसमध्ये ऑफिसर सरळ सरळ जी एक्झिस्टिंग नोटीस इश्यू केली असेल त्याला ऍडिशनल स्टेटमेंट इश्यू करेल आणि त्याच्या बेसिसवर त्या काय ऍडिशनल फाइंडिंग असेल तो त्याला कम्युनिकेट करेल. ओके, तर त्यासाठी सेपरेट प्रोसिडिंग तयार करायची गरज नाही आहे, सेपरेट प्रोसिडिंग इनिशिएट करायची गरज नाही आहे. एक्झिस्टिंग प्रोसिडिंग मध्येच ऍडिशनल स्टेटमेंट इश्यू करून पुढे टॅक्स पेअरला हिअरिंग देऊन ऑफिसर पुढे चालून याची ऑर्डर इश्यू करू शकतो. ओके, त्यानंतर पेनल्टी प्रोव्हिजन. तर सबसेक्शन 5 मध्ये याचं पेनल्टी प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे अगोदर सेक्शन 73 मध्ये, ठीक आहे, कुठलं सेक्शन 73 मध्ये नॉन फ्रॉड केसेससाठी 10% पेनल्टीचं प्रोव्हिजन होतं. ओके, आणि फ्रॉड केसेससाठी 100% पेनल्टीचं प्रोव्हिजन होतं. ओके, यामध्ये पण ते सेम ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, 10% और विच एव्हर इज हायर, आणि फ्रॉड केसेस मध्ये 100% पेनल्टीचं. फ्रॉड मध्ये पण आता टॅक्सपेअरनी टॅक्स केव्हा पे केलेला आहे, टॅक्स अलॉंग विथ इंटरेस्ट केव्हा पे केला आहे, त्याच्या बेसिसवर बेसिकली हे पेनल्टीचं प्रोव्हिजन आहे. ओके, तर ते आपण पुढे बघणारच आहे. पण लक्षात ठेवायचं सबसेक्शन 5 मध्ये नॉन फ्रॉड केसेस असेल तर सबसेक्शन 5 मध्ये 10% ऑफ टॅक्स और 10,000 विच एव्हर इज हायर. ओके, म्हणजे मिनिमम 10,000 तर पेनल्टी येतेच. 10% ऑफ द टॅक्स और 10,000 विच एव्हर इज हायर. तर एवढी पेनल्टी ही नॉन फ्रॉड केसेससाठी आहे. फ्रॉड केसेससाठी लक्षात ठेवायचं, फ्रॉड केसेससाठी काय 100% ऑफ पेनल्टी आहे. ओके, आणि नॉन फ्रॉड केसेस म्हणजे काय, अशा केसेस विच डज नॉट इन्व्हॉल्व फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट अँड सप्रेशन ऑफ फॅक्ट. लक्षात ठेवायचं, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट्स, त्याला आपण नॉन फ्रॉड केसेस म्हणू. सेम प्रोव्हिजन अगोदर 73 मध्ये पण होतं. ठीक आहे, केसेस नॉट इन्व्हॉल्विंग फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट और सप्रेशन ऑफ फॅक्ट्स. ओके, डिटर्मिनेशन प्रोसेस. तर डिटर्मिनेशन प्रोसेस मध्ये इनिशियली ऑफिसर हा टॅक्स पेअरला नोटीस इश्यू करतो. ओके, ऑफिसर टॅक्स पेअरला काय करतो, पहिले नोटीस इश्यू करतो, त्यानंतर त्याला पर्सनल हिअरिंग देणार. ओके, म्हणजे रिप्रेझेंटेशन, त्यामध्ये हिअरिंग देणार, त्याचबरोबर त्याचा रिप्लाय कन्सिडर करणार. बेस्ड ऑन दॅट ऑफिसर डिटरमाइन करणार यावर किती टॅक्स आहे, त्यानंतर इंटरेस्ट, आणि अकॉर्डिंगली नंतरून ऑर्डर इश्यू करणार. ओके, टाइम लिमिट, ऑर्डर इश्यू करायचं टाइम लिमिट काय आहे, तर लक्षात ठेवायचं ज्या दिवशी नोटीस इश्यू केलेली, ओके, ज्या दिवशी नोटीस इश्यू केलेली त्याच्या 12 महिन्यामध्ये ऑर्डर इश्यू करायची आहे. तर 12 मंथ हा नोटीस इश्यू केल्याच्या, समजा 0 डेवर नोटीस इश्यू केली तर 12 महिन्यामध्ये ती त्याला ऑर्डर इश्यू करणं आहे. ओके, आता याला 6 महिन्याचं एक्सटेन्शन देऊ शकतं, पण ते कोण देऊ शकतं, हे कमिशनर देऊ शकतं. कमिशनर मे एक्सटेंड ऑर्डर इश्यूइंग पिरियड बाय मॅक्सिमम 6 months if proper officer record reason for delay in writing बिफोर एक्सपायरी ऑफ इनिशियल पिरियड. इनिशियल पिरियड म्हणजे 0 ते 12 महिन्याचा पिरियड. यामध्ये जर ऑफिसरनी रिटर्न मध्ये का डिले होते नोटीसला, हे जर त्यांनी रिझन रेकॉर्ड केले तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं कमिशनर मे एक्सटेंड ऑर्डर ऑफ इश्युअन्स ऑफ नोटीस बाय 6 months. म्हणजे मॅक्सिमम नोटीस इश्यू पासून एक्सटेन्शन नंतरही जास्तीत जास्त 18 महिन्यामध्ये काय व्हायला पाहिजे, 18 महिन्यामध्ये त्याची ऑर्डर व्हायला पाहिजे. ओके, आता पेमेंट ऑप्शन फॉर नॉन फ्रॉड केसेस. ओके, पेमेंट ऑप्शन फॉर नॉन फ्रॉड केसेस. तर नॉन फ्रॉड केसेस मध्ये जर बिफोर नोटीस इश्यू करायच्या, म्हणजे नोटीसच इश्यू नाही केलेली आणि टॅक्स पेअरने टॅक्स पण पे केलेला आहे आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट पण पे केला आहे नोटीस इश्यू करायच्या अगोदर, तर ती प्रोसिडिंग तिथेच कॉन्क्लूड होऊन जाईल. ओके, आणि प्रोसिडिंग कॉन्क्लूड झाल्यावर त्याला कुठल्याही प्रकारची नोटीस इश्यू करण्यात येणार नाही. ठीक आहे, पण इंटरेस्टला यामध्ये एक्झेम्पशन आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची पेनल्टी त्या
पर्टिक्युलर टॅक्स पेअरला लागणार नाही. ठीक आहे. तर सबसेक्शन 8 बघतोय आपण. ठीक आहे. तर सबसेक्शन 8 मध्ये पेनल्टीचं थोडंसं एक्झेम्पशन दिलेलं आहे. जर नोटीस इश्यू करायच्या अगोदर टॅक्स आणि इंटरेस्ट पे केला, इंटरेस्ट अंडर सेक्शन 50, तर त्या केसमध्ये कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही. परंतु आफ्टर इश्युअन्स ऑफ नोटीस, हे लक्षात ठेवायचं, आफ्टर इश्युअन्स ऑफ नोटीस इश्यू केल्यानंतरही 60 दिवसामध्ये जर विदिन 60 डेज ऑफ द नोटीस इश्यूड, तर त्या केसमध्येही टॅक्स पेअरला टॅक्स आणि इंटरेस्टच पे करावा लागणार, कुठल्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही. ठीक आहे. तर नोटीस इश्यू करायच्या 60 दिवसामध्ये जर पेमेंट केलं तर कुठल्याही प्रकारची पेनल्टी त्यामध्ये लागणार नाही. ओके. परंतु हे जे प्रोव्हिजन आहेत सबसेक्शन 8 चे, की नोटीसच्या अगोदर पेमेंट केलं तर त्याला पेनल्टी लागणार नाही, पेनल्टीचा जो रिलॅक्सेशन दिलेला आहे ते सेल्फ असेस टॅक्सला अप्लिकेबल नाहीये. ठीक आहे. सेल्फ असेस टॅक्सला अप्लिकेबल नाहीये. सेल्फ असेस टॅक्सच्या केसमध्ये त्याला जर ड्यू डेट ऑफ पेमेंट तिथपासनं 30 दिवसाच्या आतमध्ये, ड्यू डेट ऑफ पेमेंट पासून 30 दिवसाच्या आतमध्ये लक्षात ठेवायचं, जर त्यांनी पेमेंट केलं नाही तर त्याला पेनल्टी अप्लिकेबल आहे. ओके. पेनल्टी अंडर 5(1) स्टील अप्लाइज इफ द सेल्फ असेस टॅक्स नॉट पेड विदिन 30 डेज ऑफ ड्यू डेट. म्हणजे 5(1) मध्ये काय बघितलं होतं आपण, 10% ऑफ पेनल्टी. ओके. 10% और 10,000 विच एव्हर इज हायर. ओके. तर त्या केसमध्ये लक्षात ठेवायचं, पेनल्टी जे आहे जर 30 दिवसात पे केलेली नसेल, तर 30 दिवसाच्या आतमध्ये पे जर केलेली नसेल तर त्या केसमध्ये पेनल्टीचं जे प्रोव्हिजन आहे हे अप्लिकेबल आहे, लक्षात ठेवायचं. ओके. सेल्फ असेस टॅक्स लायबिलिटी म्हणजे काय, तर R1 आणि 3B चा डिफरन्स. ठीक आहे. R1 मध्ये डिक्लेअर केलं आणि 3B मध्ये पेमेंट नाही केलं, आणि 3B मध्ये ड्यू डेट मध्ये म्हणजे 30 दिवसामध्ये जर पेमेंट नाही केलं तर त्या केसमध्ये मात्र पेनल्टी विल बी अप्लिकेबल. ओके. आता पेमेंट ऑप्शन फॉर फ्रॉड केसेस सबसेक्शन 9 मध्ये दिलेला आहे. फ्रॉड केसेस मध्ये लक्षात ठेवायचं, आता पेनल्टी यामध्ये अप्लिकेबलच आहे, पण किती % लागणार आहे दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. तर नोटीस इश्यू करायच्या अगोदर टॅक्स पेअरने टॅक्स पे केला, इंटरेस्ट पे केला, तर त्या केसमध्ये त्याला 15% ऑफ पेनल्टी ही भरावी लागेल. 15% ऑफ टॅक्स, डिस्प्युटेड टॅक्सच्या 15% त्याला पेनल्टी भरावी लागेल. ओके. पण या केसमध्ये 15% पेनल्टी तर भरावीच लागेल, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची नोटीस इश्यू करण्यात येणार नाही. आफ्टर नोटीस इश्यू केल्यानंतर 60 दिवसामध्ये लक्षात ठेवायचं, विदिन 60 डेज ऑफ द नोटीस. ठीक आहे. तर त्या केसमध्ये मग टॅक्स आणि इंटरेस्ट पे केला, 25% पेनल्टी भरावं लागेल जर 60 दिवसामध्ये त्यांनी टॅक्स आणि इंटरेस्ट पे केलेला असेल. आणि आफ्टर ऑर्डर नंतर 60 दिवसामध्ये लक्षात ठेवायचं, ऑर्डर नंतर 60 दिवसामध्ये, तर ऑर्डर नंतर 60 दिवसामध्ये टॅक्स आणि इंटरेस्ट हा टॅक्स पेअरने पे केला असेल तर त्या केसमध्ये 50% ऑफ पेनल्टी यामध्ये अप्लिकेबल आहे. 100% किंवा मग ऑर्डर नंतर. ठीक आहे. ऑर्डर नंतरही 60 दिवसानंतर जर केलं नसेल तर त्या केसमध्ये मग लक्षात ठेवायचं 100% ऑफ पेनल्टी. आता शेवटच्या स्लाइडवर आलेलो आपण. ओके. तर यामध्ये लक्षात ठेवायचं, सबसेक्शन 10 ते 12 मध्ये ऍडिशनल प्रोव्हिजन दिलेलं आहे. तर सबसेक्शन 10 ते 12 मध्ये शॉर्ट पेमेंट जर त्यांनी टॅक्स पेअरने पेमेंट केले पण ते इंटरेस्ट आणि टॅक्स हा कमी पे केलेला असेल तर त्या केसमध्ये त्याला पुढची नोटीस काढणं गरजेची आहे. ओके. तर इफ पेड अमाऊंट फॉल शॉर्ट ऑफ ऍक्च्युअल अमाऊंट, तर त्या केसमध्ये प्रॉपर ऑफिसर काय करणार, नोटीस इश्यू करणार. कशासाठी, शॉर्टफॉल अमाऊंटसाठी. लेट पेमेंट पेनल्टी म्हणजे तेच की R1 मध्ये डिक्लेअर केला, 3B मध्ये पेमेंट केलेलं नाही, तर त्या केसमध्ये हे जे पेनल्टीचे जे प्रोव्हिजन आहे, ओके, ते पेनल्टीचे प्रोव्हिजन अप्लिकेबल नाही. विदिन 30 दिवसामध्ये सेल्फ असेस म्हणजे पेनल्टी रिलॅक्सेशनचे प्रोव्हिजन यामध्ये अप्लिकेबल नाही. सेल्फ असेस टॅक्स लायबिलिटी 30 दिवसात भरली नाही तर त्याला पेनल्टी अंडर सबसेक्शन 5 स्टील अप्लाय. 5(1) म्हणजे 10% ऑफ पेनल्टी दॅट स्टील अप्लाय. ओके. अप्लाइज नॉट विथस्टँडिंग पेमेंट ऑप्शन अंडर सेक्शन 8 झालं. ठीक आहे. नंतर मग अप्लिकेबिलिटी, तर हे जे हे सबसेक्शन 12 मध्ये दिलंय, तर हे जे प्रोव्हिजन आहे
फायनान्शियल इयर 24 पासून लागू आहे. आणि फर्स्ट अॅन्युअल रिटर्नची डेट काय आहे? फर्स्ट अॅन्युअल रिटर्नची डेट आहे 31 डिसेंबर 2025 पासून. तर तिथून ते 42 महिन्यामध्ये नोटीस ऑफिसर इश्यू करू शकतो. ओके, आणि 42 महिन्यामध्ये ऑफिसरनी नोटीस इश्यू केल्यानंतर साधारण 1 वर्षामध्ये त्याला ऑर्डर करावी लागते. त्याला जास्तीत जास्त एक्सटेन्शन पिरियड हा 18 महिन्याचा असतो. तर अशा प्रकारे आपण आज हे सेक्शन 74 कव्हर केलेलं आहे. होप तुम्हाला हे सेक्शन आणि ओव्हरऑल एक्सप्लेनेशन आवडले असेल. नवीन व्हिडिओसह भेटूया आपण नवीन सेम सेटअपसह. आजच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये, साऊंड क्वालिटीमध्ये काही जर इम्प्रूव्हमेंट तुम्हाला वाटत असेल ते पण तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. हा आपला पहिलाच व्हिडिओ डिजिटल कोडवर, त्यामुळे तुमचा फीडबॅक हा अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, सो थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.